श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्तो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे. आजचा स्वामी संदेश देखील तुमच्यासाठी अनमोल ठरेल असाच आहे, कारण जानेवारी महिन्यातील कुठल्याही गुरुवार आपल्या गुरुचं वार गुरुवार म्हटलं तर आपल्या स्वामींना समर्पित, आणि या अशा दिवशी जर आपण स्वामीचे संदेश ऐकले, ते जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला तर आपलं जीवन सार्थक लागलं असं समजावं. आणि अजून एक गोष्ट, तुमच्या समोर हा संदेश आला म्हणजे काय तुम्ही स्वतःहून तो संदेश मागून घेतला नाही, तर स्वामींनी तुमच्या समोर संदेश आणून दिलेला आहे. कारण स्वामींनी स्वतः तुमची निवड केलेली आहे. तर चला मग तुमच्यासाठीचं स्वामी संदेश काय आहे हे जाणून घेऊया. तत्पूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हाला एक माझा छोटंसं काम करायचं आहे. तुमच्या समोर जे 3 अंक दिसत आहे, 1, 2, 3 यापैकी कुठलाही एक अंक निवडायचा आहे आणि मग तुमच्यासाठीचं स्वामी संदेश काय आहे ते जाणून घ्यायचा आहे. चला मग सुरुवात करूया. आता तुम्ही तुमचं अंक निवडला असे मी आशा करतो आणि पहिला संदेश सांगायला सुरुवात करतो. आता पहिला संदेश त्याच्यासाठी आहे ज्यांनी 3 नंबरचं निवड केलेलं आहे. तर अशा स्वामी भक्तांना स्वामी म्हणतात की तू घाई करू नकोस. प्रसंग कुठलाही असू दे, चांगला असू दे किंवा वाईट असू दे, क्षण कुठलाही असू दे, सुखाचा असू दे किंवा दुःखाचा असू दे, पण निर्णय घेताना मात्र तू कधी घाई करू नको. कारण अतिघाई संकटात नेही असं म्हटलं जातं. पण अति दुःखात घेतलेला निर्णय असू दे किंवा अति सुखात घेतलेला निर्णय असू दे, तो तुझ्यासाठी त्रासदायक ठरणार नाही ना, याची मात्र आवर्जून काळजी घे. हे बघ, जेव्हा तू गाडी चालवतोस ना, तेव्हा मध्ये गतिरोधक येतात, म्हणजे तुझ्या भाषेत स्पीड ब्रेकर येतात, आणि तू त्यावेळेस थोडंसं थांबतो की नाही, तुझा वेग थोडासा कमी करतो ना. विचार कर, जर तू त्या ठिकाणी तुझा वेग कमी केला नाही तर काय होईल? तुझा ॲक्सिडेंट होईल. आणि तसेच जीवनाच्या वाटेवरही तुला करायचं आहे. जेव्हा जेव्हा तुला थांबावंसं वाटतंय ना, तेव्हा तू आवर्जून थांब. तू असं समज की तुझ्या आयुष्यातलं ते स्पीड ब्रेकर आहे, जे तुझं जीव वाचवण्यासाठी आलेलं आहे, तुझं चांगलं काहीतरी करण्यासाठी आलेलं आहे. त्यामुळे असा स्पीड ब्रेकरला पाहून तू थोडंसं थांबून घे. तू थांबल्याने तुझं आयुष्य थांबणार नाही. जसं प्रवास थांबला नव्हता तसं तुझं आयुष्य थांबणार नाही. उलट जसं प्रवास करताना तू स्पीड ब्रेकर बघून थोडंसं थांबला ना, त्याने तुला आयुष्य अजून मिळालं. तसंच तू जेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये वाटचाल करताना, विचार करताना थोडंसं थांबशील, तेव्हा तुझ्यासमोर एक नवीन उमेद, नवीन प्रेरणा निर्माण होईल, आणि अशा पद्धतीने तुझा आयुष्य अजून सुखाचा, समाधानाचा होईल. त्यामुळे तुला मध्ये थांबावं लागतं याचा विचार तू करू नकोस. हे थांबणं तुझ्या हिताचं आहे हा विचार कर, आणि हे थोडंसं थांबून निर्णय घेतला तर नक्कीच तो निर्णय तुझ्यासाठी हा चांगलाच ठरणार आहे. या गोष्टीवर मात्र विश्वास ठेव. म्हणून कधी थांबायची वेळ आली तर नक्की थांब, पण कुठल्याच बाबतीत घाई करू नको आणि स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेऊ नकोस. त्यानंतर स्वामी सांगतात, सतत दुसऱ्याचा अनुकरण करण्याचा हा जो तुझा प्रयत्न आहे ना, तो पहिले थांबव. कारण तुम्हा लोकांचे फार जुनी सवय आहे. तुम्ही नेहमीच दुसऱ्याचं बघून जगण्याचा, वागण्याचा आणि राहण्याचा प्रयत्न करता. अरे, तुझ्या या प्रयत्नामुळे तू स्वतःची किंमत कमी करून घेत आहे. तुला स्वतःची ओळख होत नाही, हे तुझं कसं लक्षात येत नाही. त्यामुळे दुसऱ्याचं अनुकरण करण्यापेक्षा स्वतःमध्ये काय आहे ते शोधायला शिक. हो, तुला 4 लोकांच्या काही गोष्टी आवडत असतील तर तसं करण्याचा प्रयत्न कर, परंतु तसं करता करता स्वतःची ओळख विसरू नको.
स्वतःमध्ये काहीतरी अस्तित्व आहे हे देखील तू विसरू नकोस. अगदी त्याच्यासारखं राहण्याचा अट्टास मात्र तू करू नको. त्याच्यासारखा वागण्याचा अट्टास तू करू नको. कारण या जगाच्या पाठीवर प्रत्येक व्यक्ती वेगळे आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये जे काही गुणदोष आहेत ते वेगवेगळे आहेत. त्यामुळे तू स्वतःमध्ये काय आहे ते शोधायचा प्रयत्न कर. नक्कीच तुला तुझ्या अस्तित्वाची ओळख होईल. आत्ता ज्यांनी 2 नंबर निवडला होता त्याच्यासाठीच स्वामी संदेश काय आहेत ते आपण जाणून घेऊया. स्वामी महाराज अशा स्वामी भक्तांना सांगतात की तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदला. वेळेनुसार बदलायला शिक. वेळेनुसार काळानुसार प्रत्येकाला बदलावं लागतं. आपली विचारसरणी बदलावी लागते आणि काळानुसार आपले विचार बदलणं देखील गरजेचं असतं. बाहेरची परिस्थिती कशीही असू द्या, पण जर आपण आपले विचार चांगले ठेवले तर अशा परिस्थितीमध्ये आपण स्वतःला बदलायला आणि अशा परिस्थितीमध्ये बदलायला देखील वेळ लागत नाही. उदाहरणार्थ एखादा फुगेवाला आहे, त्याच्याकडे खूप सारे फुगे आहे वेगवेगळ्या प्रकारचे, साधे रंगीत चमकदार, पण शेवटी तो किती उंच उडणार हे त्याचे बाह्य रूप ठरवत नाही, तर त्याच्या आतमध्ये किती हवा भरली आहे यावर ठरत असतं. म्हणून फुगा किती छान दिसतो याला महत्त्व नाही, तर त्या फुग्यामध्ये हवा किती भरलेली आहे यावरून तो किती उंच उडणार हे आपल्याला ठाऊक होणार आहे. तसेच आपले आहे, आपण वरून कसं दिसतो, आपण आपली राहणीमान कशी आहे याला जास्त महत्त्व देऊ नका. साधे राहणे, उच्च विचार हे आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहोत. परंतु आजकालच्या युगामध्ये फक्त बाह्य रूपाला महत्त्व दिलं जातं. परंतु बाह्य रूपामध्ये अडकण्यापेक्षा अंतर्मन कसं आहे, आपल्या अंतर्मनातले विचार कसे आहे याला महत्त्व द्यायला शिक. कारण हे जे जग आहे ना, ते जरी बाह्य रूपावरून तुमची पारख करत असलं तरीही तो ब्रह्मनायक मात्र तुमची पारख नाही. मी तुमच्या अंतरात्म्यावरून करत असतो हे कधी विसरू नका. त्यामुळे वेळेनुसार काळानुसार स्वतःला बदलत चला, परंतु त्यासोबत स्वतःमधली माणुसकी देखील जपायला शिक. आणि स्वतःच्या स्वार्थासाठी तर दुसऱ्याची फसवणूक अजिबात करू नका. त्यानंतरचा तिसरा जो स्वामी संदेश आहे, ज्यांनी अंक 1 निवडला आहे त्याच्यासाठीचं स्वामी संदेश आता जाणून घेऊया. स्वामी सांगतात, अरे तुला काय ही सवय नाही, मी स्वतःलाच का दोष देतो. ठीक आहे, ठाऊक आहे, आम्हाला भूतकाळामध्ये तुझ्याकडून चुका झाल्या मान्य आहे, परंतु असं कोण आहे या जगामध्ये ज्याच्याकडून चूक होत नाही. प्रत्येकाकडून चूक होत असते, परंतु ती चूक वारंवार उघडत बसणे यामध्ये कुठलाही शहाणपण नाही. त्यामुळे झालेल्या चुकीची माफी माग आणि पुढे चाल. अशा भूतकाळामध्ये अडकून पडला तर नाही तुझ्या वर्तमान घडणार आहे आणि नाही तुझा भविष्यकाळ घडणार आहे. त्यामुळे भूतकाळच्या चुकावरून अनुभव घे आणि पुढे चालायला शिक. आम्ही सदैव अशा भक्ताच्या पाठीशी असतो जे नेहमी स्वतःची चुका मान्य करतात आणि त्या चुकामध्ये सुधारणा करण्याची तयारी दाखवतात. त्यामुळे स्वतःला कोसत बसण्यापेक्षा आता जे झालं ते घडून गेलं असं म्हणून सोडून द्यायला शिक आणि पुढे चालायला शिक. त्यानंतर पुढे चालताना एक गोष्ट कायम लक्षात ठेव, अहंकार आला नाही, मी स्वतःपासून दूर ठेव. आजपेक्षा तुझं उद्या कसं चांगलं होईल ना, नक्कीच विचार कर. कारण आजपेक्षा आपलं उद्या कसं चांगलं होणार आहे हा आत्मविश्वास निर्माण करतो. तर माझ्यापेक्षा चांगलं कोणी होणारच नाही हा जो विचार तुझ्या मनामध्ये येतो ना, तो अहंकार आला जन्म देतो आणि अहंकार ज्या माणसामध्ये जन्म घेतो त्या माणसाचा शेवट हा लवकरच होतो. त्यामुळे मनामध्ये नेहमी आत्मविश्वास राहू दे, परंतु अहंकाराला मात्र कधीही स्थान देऊ नकोस. तसंच अतिविचार त्या डोक्यावरच्या ओझ्याप्रमाणे असतात,
त्याच्या आपल्यावर फक्त त्रास होतो, त्याचा उपयोग मात्र आपल्याला काही होत नाही. एखादा व्यक्ती सहज डोक्यावर ओझं घेऊन जातो, परंतु म्हणावं तसं त्या ओझ्यामध्ये काही महत्त्वाच्या वस्तू नसतं, पण फक्त माझं आहे म्हणून ते घेऊन मिरवायचं आणि त्याने आपल्या हातांना त्रास द्यायचं, डोक्याला त्रास द्यायचं, पूर्ण शरीराला त्रास द्यायचा. टाकून दे आणि पुढे चालायला शिक. त्यासोबतच जेव्हा तुला कुठला निर्णय घ्यायचा असेल आणि तुला समजत नसेल की नेमकं काय करावं, तुझा गोंधळ उडाला असेल, चांगलं काय वाईट काय हे तुला सांगणारं कोणीही नसेल किंवा तुला या दोघांमधला फरकच कळत नसेल, तर तेव्हा मात्र थोडंसं थांबून आमच्या जवळ ये, आमच्यासमोर बसून नामस्मरण कर. नक्कीच जेव्हा जेव्हा तू तुझ्या मुखामध्ये आमचं नाव घेणार आहे, तेव्हा तेव्हा आम्ही तुला आमच्या अस्तित्वाची जाणीव करून देणार आहे. त्यामुळे तुम्ही विचार करताना आमचा विचार पहिले कर आणि मग इतर विचार कर. स्वामी महाराज नेहमी तुझ्या पाठीशी राहणार आहे. स्वामी भक्तो, आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला? तुमच्यासाठीचा स्वामी संदेश स्पेशल कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया असंच नवीन स्वामी संदेशासोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा. धन्यवाद.